मुरादाबादचा पाकिस्तानी हेर शहजाद मोठ्या हल्ल्याचा कट आखत होता। शहजादनं रामपूरमधील अनेक तरुणांना पाकिस्तानात पाठवलं आणि त्यांच्यासाठी व्हिसाही मिळवला। आयएसआयच्या पैशाचा वापर भारतात हेरगिरी करण्यासाठी करत असल्याचा संशय। रकमेच्या बदल्यात कागदपत्रांशिवाय सिम कार्ड पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मुंबई गुन्हे शाखेकडून 23 वर्षीय समीर मेहबूब खानला अटक। आरोपीकडून 75 सिम कार्ड आणि 2 मोबाईल जप्त। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाई दरम्यान हा प्रकार उघडकीस आला। अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून बीएसएफकडून एका पाकिस्तान्याला अटक। सध्या त्याची चौकशी सुरू आहे। भारताचं दहशतवाद विरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण। पाकिस्तानकडून नागरिकांवर गोळीबार झाल्याचे पुरावेही समोर। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार। पहिल्या टप्प्यात श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वातील 8 सदस्यांचं शिष्टमंडळ आज यूएई आणि पश्चिम आफ्रिकेच्या दौऱ्यावर। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात तिरंगा यात्रेचं आयोजन। नागपूरमध्ये शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।